नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023 ला झाली होती. आता 2026 ला जाहिरात येणार आहे. या संदर्भात पाठीमागे भरपूर व्हिडिओ घेतलेले आहे. पण तलाठी भरती आता कोण घेणार या संदर्भात जवळपास TCSच ही एक्झाम घेण्याची शक्यता जास्त आहे. आता तुम्ही अभ्यास करत असाल यावरती पाठीमागे पण व्हिडिओ घेतला होता मी, आणि येत्या पुढच्या 20-25 दिवसामध्ये जाहिरात येण्याची शक्यता दाट झाली आहे. का मी असं बोलतोय? कारण 2 एप्रिलला एक आकृतीबंध नवीन तयार झालाय. महसूल विभागाचा 20 वर्षानंतर हा नवीन आकृतीबंध तयार होताना आपल्याला दिसतोय. आणि ह्या नवीन आकृतीबंधामध्ये ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी ह्या पदासाठीच्या जागा अतिरिक्त जास्तीच्या म्हणजे मंजूर झालेल्या आहे. नेमक्या जागा किती मंजूर झालेल्या आहेत, किती जागांची जाहिरात येऊ शकते, जाहिरात कधी येऊ शकते, हा पण थोडासा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया. हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश आणि तुम्हाला हे सांगण्याचा उद्देश एकच आहे की तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी फोकस करावा, अभ्यास चालू ठेवावा, जेणेकरून ही जाहिरात आली आणि जर काही TCSनीच घेतली गेली तर तुम्हाला वेळ फार कमी मिळतो, लक्षात घ्या. त्यासाठी मी तुम्हाला परत एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करतोय की इग्नाइट अकॅडमीची तलाठी भरतीची बॅच, ज्याला आपण धुरंधर 2.0 ची बॅच म्हणतो, ही चालू झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. तुमच्या वेळेत तुम्ही बॅच पाहू शकता. रेकॉर्ड होऊन जातं लेक्चर. रेकॉर्ड झालं लेक्चर कितीही वेळेस तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये लेक्चर पण आहे, PPT स्वरूपातल्या नोट्स आहे, PDF स्वरूपातल्या नोट्स आहे, आणि तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. रिव्हिजन सेशन पण आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल असणार आहे. टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला टॉपिक वाईज फुल लेंथ आणि सब्जेक्ट वाईज सुद्धा टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. गेले कित्येक वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये काम करतोय. भरपूर सारा अनुभव आहे, भरपूर सारे अनुभवी शिक्षक आहे, भरपूर सारे रिझल्ट पण आहे मार्केटमध्ये. हे मात्र तुम्ही चेक करा की किती वर्षापासून यांनी बॅचेस घेतलेल्या आहे, किती वर्षापासून ह्या विषयाला शिकवतात आणि यांचा रिझल्ट कसा आहे, यांचं स्टडी मटेरियल कसं आहे. नाहीतर सध्या मार्केटमध्ये कोणीही येऊन बॅचेस लॉन्च करतं. फक्त बॅच घेताना किंवा मार्गदर्शन घेताना व्यवस्थित घ्या. 1-2 शिक्षक चांगले असून चालत नाही. सगळ्या विषयांना प्रॉपर इथे तुम्हाला ब्रँड लागणार आहे, ब्रँड मास्टर लागणार आहे, लक्षात घ्या. ते सगळे तुम्हाला इथे अवेलेबल असणार. बॅच सुरू झाली आहे आणि यामध्ये अजून एक नोट करून ठेवली आहे. इन दॅट केस जर ही एक्झाम MPSCने घेतली तर ह्या बॅच मधील विद्यार्थ्यांना MPSCची जी बॅच असेल तलाठीची ती मोफत असणार आहे याच फी मध्ये. सो निश्चिंत राहा, अभ्यासाला चालू करा. त्याचबरोबर तुम्हाला तलाठी भरतीची यशाचा राजमार्ग बॅच ही फक्त ₹2 बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला बघा मागील वर्षाच्या क्वेश्चन पेपर आहेत, तलाठी भरतीचे 5 मॉक टेस्ट आहे, सर्व विषयांची स्ट्रॅटेजी आहे, कागदपत्रे असतील, परीक्षा पॅटर्न अभ्यास पद्धत असेल, तुमचे स्टडी प्लॅनिंग असेल, अपडेट GR असेल, विषयानुसार संदर्भ पुस्तकांची यादी असेल, हे सगळं तुम्हाला ह्या बॅच मध्ये अवेलेबल आहे. सो लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. जे माननीय मंत्री महोदय आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, त्यांनी ट्विटरला ट्विट केलेला आहे. ट्विट तुम्ही बघू शकता. तब्बल 20 वर्षानंतर महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध सरकारने मान्य केला. आकृतीबंध या शब्दाचा अर्थ काय होतो? आकृती म्हणजे काय? जर महसूल विभागामध्ये जेवढेही डिपार्टमेंट असेल वेगवेगळे, त्या प्रत्येक डिपार्टमेंटवरती मेन अधिकारी कोण आहे, सचिव लेवलचा, त्याच्या खालोखाल अधिकारी कोण असतात, याचा आकृतीबंध म्हणजे ज्याचा आपण म्हणूया की उतार असतो बघा. इथे एक अधिकारी, त्याच्या खाली 3 अधिकारी असतील, त्याच्या खाली परत 2 अधिकारी असेल, 2 अधिकारी असेल, ह्या सगळ्यांची नावासहित किती पदं लागणार आहे हे सध्या मंजूर करणं, आकृती तयार करणं, त्याला आपण आकृतीबंध म्हणतो. त्याला आपण बिंदू नेमतो. प्रत्येक ठिकाणी कोण असणार आहे जबाबदार आणि त्याच्या खाली कोण कोण वर्कआउट करणार असेल, आणि त्यातलं एक पद आहे ते म्हणजे तलाठीचं पद आहे. ग्राम महसूल अधिकारी आपण त्याला म्हणतो. हे तलाठीचं एक पद आहे, बरोबर आहे. आज याबाबत त्यांनी काय सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर टोटल आकृतीबंध हा जर बघितला, टोटल बघा 35,876 पदांचा आकृतीबंध महाराष्ट्र शासनाने मान्य केलेला आहे. आता बघूया आपण नेमकं यामध्ये काय काय मुद्दे. या संदर्भातला हा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. शासन निर्णय आहे 2 एप्रिल 2026 चा, आणि त्याचा हेडिंग आहे महसूल विभागातील सुधारित आकृतीबंध. हा जो सुधारित आकृतीबंध म्हटलं की तुम्हाला 20 वर्षानंतर हा सुधारित आकृतीबंध झालेला आहे. आणि यामध्ये सुधारित करण्याचा विशेष मुद्दा का असतो? कारण जसं जसं महसूल विभागाचे डिपार्टमेंटचे काय एरिया वाढत वाढत जातो, म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी असेल, जिल्हाधिकारी असेल किंवा महसूल कार्यालय असेल, असे वाढत वाढत जातात. त्यानुसार नवीन पदभरती करण्यासाठी हा आकृतीबंध हा तयार केला असतो. नवीन पदभरती आणि त्या पदभरतीमध्ये बिंदू नामावली हे अपडेट करण्यासाठी हा आकृतीबंध महत्वाचा असतो. आणि हा आकृतीबंध सरकारकडनं, वित्त विभागाकडनं मंजूर झाल्यानंतर, मंजूर काय घ्यावा लागतो? कारण मंजूर झाल्यानंतर ते पद, ते बिंदू हे स्थिर होतात. त्या बिंदूवरती मग पदभरती केली जाते आणि त्यांचं सॅलरी, त्यांचं मानधन तर नाही, त्यांची सॅलरी ही सरकारकडनं केली जाते. सो आकृतीबंध मंजूर झाल्याशिवाय हे अतिरिक्त किंवा वाढीव जे कर्मचारी घ्यायचे असतात ते घेतले जात नाही. मग आता यामध्ये मी तुम्हाला डायरेक्ट GR दाखवतो. त्या GR मध्ये आपलं जे महत्वाचा मुद्दा आहे
तलाठी, त्याला आपण ग्राम महसूल अधिकारी म्हणतो, ते तुम्हाला दाखवतो. बघा हा GR आहे 2 एप्रिलचा आणि 2 नंबरच्या पेजवर तुम्ही जर गेला तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते हे 2 नंबरच्या पेजवर मी आलोय तुम्हाला घेऊन. यामध्ये तलाठी, त्याला आपण काय म्हणतो ग्राम महसूल अधिकारी, ते तुम्हाला इथे बघायला. बघा तलाठी कार्यालय किती मंजूर झाले टोटल नवीन आकृती बंधानुसार, तर 15,447. आता याला पदे पण म्हणतो आपण. कार्यालय म्हणजे प्रत्येक कार्यालय एक पद, एक तलाठीचं पद असतं, म्हणजे टोटल किती झाले 15,747 हे तलाठी कार्यालय मंजूर झालेले आहे. त्यानंतर आपण जर बघितलं 12 नंबरच्या पेजवर आपण जाऊया. 12 नंबरच्या पेजवर तुम्हाला अजून याबद्दलची अपडेट बघायला मिळेल. बघा 12 नंबरच्या पेजवर तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी हे पद त्याने दिलेलं आहे. ते किती पद आहेत त्याचे ते बघूया आपण. ग्राम महसूल अधिकारी बघा इथे आहे ग्राम महसूल अधिकारी, हे 20 नंबरचं पद आहे. गट ब संवर्ग अराजपत्रित आहे. S8 25,500 बेसिक आहे, 81-100 पर्यंत. टोटल पदसंख्या 15,747 आहे. मग इथे जर बघितलं आपण बेसिक सॅलरी, अगदीच ग्रामीण भागात तुम्ही असेल तुम्हाला साधारणतः 30 ते 35,000 पर्यंत सॅलरी आहे, आणि थोडं तुम्हाला ग्रामीण प्लस शहरी टच असेल तुम्हाला साधारणतः 40,000 पर्यंत सॅलरी ह्या पदाला मिळत असते इनिशियल लेव्हलला. ओके, मग त्या प्रत्येक याच्यानुसार ते ऍडव्हान्स भत्ते वगैरे ते ठरत असतात. त्यानंतर पुढे आपण बघितलं तर यामध्ये तुम्हाला विभागानुसार जी पद रिक्त आहेत किंवा पद मंजूर झाली विभागानुसार, ती पण मी दाखवतो. फार मोठा आहे, जवळपास 43 पानांचा आहे. 32 पेज नंबर तुम्ही गेला तर त्या विभागानुसार तुम्हाला जी पद तिथे मंजूर झालेली ती पण बघायला मिळेल. बघा 32 नंबरच्या पेजवर मी घेऊन जातो तुम्हाला. मी हे 32 नंबरचं पेज, विभागानुसार ही पद झाली मंजूर तुम्हाला. बघा तलाठीची किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांची हे आहे. बघा यामध्ये त्यांनी दिलेलं आहे काय, राज्यातील महसूल विभागानिहाय मंडळ अधिकारी व तलाठी यांची संख्या. बघा इथे मंडळ अधिकाऱ्यांची संख्या पण दिलेली आहे आणि तलाठीची पण संख्या दिली, विभागानुसार दिली. बघा हा विभाग आहे कोकण विभाग, ज्यामध्ये ठाणे, पालघर, उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग येतं. टोटल पद इथे मंजूर झाली आहे 1995 तलाठीची. त्यानंतर दुसरा विभाग येतो तो म्हणजे पुणे विभाग. पुणे विभागामध्ये मंजूर झाले पद बघा खूप जास्त आहे, 3,146 आहे. त्यानंतर नागपूर विभाग जर आपण बघितला, नागपूर विभागामध्ये 2,149 आहे. त्यानंतर पुढचा विभाग आहे नाशिक विभाग, 2,807 पद आहेत. बघा 2,807 नाशिक विभागासाठी आहे. आणि पुढचा विभाग आहे तुमचा अमरावती विभाग, 2,432 इथे पद मंजूर झालेली आहे. आणि पुढचा आणि शेवटचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर, यामध्ये एकूण 3,218 पदं मंजूर झाली. अशी टोटल आपण बघितली तर 15,747 पदं इथे मंजूर झालेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या विभागानुसार बघितलं तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर 3,000 प्लस इथे जागा या पदासाठी आहे. आता यामध्ये पूर्ण मी तुम्हाला दाखवत नाही, आता मी डायरेक्ट घेऊन जातो तुम्हाला महत्वाच्या मुद्द्याकडे पुढे. बघा इथे जर बघितलं 2023 ला जाहिरात आली होती, 2023 ला जी जाहिरात आली होती त्यानंतर जाहिरात आलीच नाही. 23 पासून 26 म्हणजे 3 वर्ष लोटली गेली. या 3 वर्षामध्ये रिक्त झालेली पदे, ह्या 3 वर्षामध्ये पहिला मुद्दा आहे रिक्त झालेली पदे, आणि दुसरा मुद्दा आहे आता आकृती बंधानुसार वाढीव पदे. यांचा जर विचार केला तर जाहिरात किती पदांसाठी येऊ शकते हाही थोडासा आपण इथे अनुमान किंवा एक अंदाज घेऊया. तो अंदाज म्हणजे काय तुमच्या समोर मी मांडतो. बघा पहिले लक्षात घ्या, हे आकृतीबंध जो आहे 2026 चा मंजूर झालेला आहे. ग्राम महसूल अधिकारी पदाचा सविस्तर आढावा यामध्ये घेतलाय. हे सगळे डिटेल्स तुम्ही बघू शकता. 2 एप्रिलचा हा आकृतीबंध आहे. पदाची ओळख जर आपण बघितली, ग्राम महसूल अधिकारी S8 चं पद आहे. म्हणजे सॅलरी वेतन बँड बघितला तर 25,500 ते 81-100 पर्यंत वेतन बँड आहे. आणि गाव पातळीवरती महसूल प्रशासनाचा हा कणा म्हणून याचा विचार केला जातो. मग सुधारित आकृतीबंधानुसार 15,747 एकूण पदे मंजूर झालेली आहे. त्यामध्ये तुम्ही आता थोडासा अंदाज घेऊया आपण. 15,747 पैकी भरलेली पदे किती आहे आणि रिक्त पदे किती असणार आहे. आता हे डिपेंड करतं नियुक्ती प्रक्रियेवरती आधारित आहे. तरी पण एक अंदाज आपण जर घेतला तर बघा टोटल 15,747 पदं आहेत. त्यापैकी अंदाजे रिक्त पदे किती आहेत 4,644. आता ही पदं जर तुम्ही बघितली ही रिक्त पद आहे. आणि नवीन वाढवलेली पदे जे आहेत ना ते आहे 1,700 पद, म्हणजे 1,700 पद. मग आता ह्या सगळ्यांचा विचार केला तर जाहिरात ही तुम्हाला 4,000 किंवा 4,000 प्लस पदांसाठी येण्याची जास्त शक्यता आहे. आता मी काय महसूल विभागात काम करत नाही, मोठा अधिकारी, मोठा मंत्री, मंत्र्याची ओळख नाही, सरकारची ओळख नाही, सरकारमध्ये मी नाहीये. पण ते तुम्हाला वेळोवेळी अंदाज देण्याचं काम माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो, माझ्या माहितीच्या आधारे देत असतो. सो याच्यावरती तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवू शकता. तुम्ही स्वतः विचार करू शकता. तुम्हाला वाटलं सर आम्हाला काय पटत नाही, तर तुम्ही हवं तर थांबून घ्या, अभ्यास करू नका. बाकीचे अभ्यास करतील मग तुमच्या पुढे जातील. सो आता तुमच्या हातामध्ये काय, जर तुम्हाला वाटतंय की जाहिरात आल्यावर पाहू आपण,
तर निवांत झोपा, निवांत आराम करा, मस्त फिरा, खेळा, मजा करा. पण ज्यांना वाटतं की सर मी आधीच तयारी लागणार आहे कारण मला गरज आहे ह्या तलाठी पदाची, मला गरज आहे एका जॉबची, मला गरज आहे एका सरकारी नोकरीची, मी कित्येक महिन्यापासून वर्षापासून अभ्यास करतोय, घरचे पैसे देत आहे मला, मी सगळं करतोय, सध्या आर्थिक परिस्थिती फार फार खालावलेली आहे आणि मला गरज आहे जॉबची, अशा विद्यार्थ्यांनी मात्र तयारीला लागा. हा एकमेव हेतू माझा आहे. बाकीच्यांकडे निवांत आहे सर, ह्या वर्षी नाही भेटली पुढच्या वर्षी घेईल मी, त्याच्या पुढच्या वर्षी निवांत राहा, टेन्शन घेऊ नका. पण ज्यांना खरंच गरज त्यांनी मात्र अभ्यासाला लागा. ही जाहिरात येणार आहे. 4,000 प्लस पदांची जाहिरात येण्याची दाट शक्यता इथे. नवीन वाढवली पदे पण 1700 पदे वाढवली आहे. तुम्ही लक्षात घ्या, नवीन वाढवली पदे 1700 आहे. 1700ची जाहिरात येणार असं आपण म्हणत होतो, वाढवली 1700, त्याच्या आधी 1700. हा विचार जरी केला तर 3400-3500 जागा तरी आता भरणं गरजेचंच आहे. पण मी सांगतो मला 4,000 प्लस जागा भरल्या जातील. आणि हे पद जे आहे हे कसं असतं, 6 विभागीय आयुक्तालय आहे, 36 जिल्हाधिकारी कार्यालय आहे, 360 तहसीलदार कार्यालय आहे, 2665 मंडळ अधिकारी कार्यालय आहे आणि त्याच्या हाताखाली इथे 15,747 ग्राम महसूल अधिकारी आहे. ग्रामीण भागातलं महत्वाचं पद आहे. तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मार्गदर्शनासाठी इग्नाइट अकॅडमीची बॅच चालू झाली आहे. बॅच लगेच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन ऍपची लिंक दिली आहे. ऍप डाउनलोड करा, त्याच्यात माहिती भरा, OTP टाका, नंतर तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे. तलाठी भरतीमध्ये बॅच घ्यायची आहे, धुरंधर 2.0 बॅच घ्यायची आहे. ह्या बॅच मध्ये गेल्यानंतर तुम्हाला बाय नाऊ करायचंय, फीस पेड करायची. फीस कुठे जाणार नाही, इग्नाइट अकॅडमीकडे जाणार आहे. फीस पेड केल्यानंतर तुम्हाला अर्ध्या तासात बॅच ओपन होते. माय कोर्सेसवर क्लिक केलं की बॅच तुम्हाला दिसते, व्ह्यू नाऊ करा, लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच तुम्हाला लगेच चालू होणार आहे. त्याचबरोबर ही 2 रुपयाची बॅच पण तुम्ही सगळ्यांनीच जॉईन करा. मी तुम्हाला सजेशन देईल. ह्या बॅच मध्ये हे सगळं मटेरियल तुम्हाला टाकलेलं, याचा फायदा नक्कीच होईल. त्यासाठी काय करा, तुम्ही ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस जॉईन करा. काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. मनात अजून काही डाऊट असेल तर मनात ठेवू नका, कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.